ज्ञान, साहित्य, शिस्त आणि राष्ट्रसेवा या चारही क्षेत्रांचा विलक्षण संगम म्हणजे डॉक्टर मेजर प्राध्यापक अनिता शिंदे पाटील. 1996 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर शिंदे यांनी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच शिस्त आणि जीवनमूल्यांची शिकवण दिली. 6 पुस्तके आणि 100हून अधिक संशोधन लेखांच्या माध्यमातून त्यांनी हिंदी साहित्य आणि संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील पहिल्या महिला NCC मेजर म्हणून त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली शेकडो मुलींना शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. शैक्षणिक, प्रशासकीय, साहित्यिक आणि लष्करी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अहमदपूर आणि लातूरच्या शैक्षणिक क्षेत्राची मान उंचावणाऱ्या डॉक्टर मेजर प्राध्यापक अनिता शिंदे पाटील यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी मेजर प्राध्यापक डॉक्टर अनिता शिंदे पाटील महात्मा गांधी महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी सकाळी महाविद्यालयात हिंदीची प्राध्यापक असते आणि संध्याकाळी NCCच्या परेड ग्राउंडवर मेजर असते. आणि हो, मला अभिमान आहे, मी महाराष्ट्रातील पहिली महिला मेजर आहे. माझा प्रवास प्राध्यापक ते प्राचार्य. माझा प्रवास 1996 मध्ये महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथून सुरू झाला. गेली 29 वर्ष मी फक्त हिंदी शिकवली नाही, तर मुलांना शिस्त आणि देशभक्तीही शिकवली. कोविडच्या काळात मला प्रभारी प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात करिअर कट्टा आणि डिजिटल शिक्षण सारखे उपक्रम करून आम्ही विद्यार्थ्यांना मुलांचे नुकसान भरून काढले. लेखिका आणि संशोधक, ज्ञान हे माझे सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणून मी 6 पुस्तके व 100 पेक्षा जास्त संशोधन लेख लिहिलेले आहेत. मी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही काम केलेली आहेत. आतापर्यंत माझ्याकडे संशोधन करणारे 6 विद्यार्थी होते. त्यामधले 3 विद्यार्थ्यांना मी PhD मार्गदर्शन केलेले आहे आणि ते डॉक्टर झालेले आहेत आणि ते विविध पदावर कार्यरत आजही आहेत. त्याचप्रमाणे सध्या मी महाविद्यालयात हिंदीची विभाग प्रमुख म्हणून पण कार्य सांभाळत आहे आणि NCC हे माझे कार्यक्षेत्र आहे. पण माझे खरे कार्यक्षेत्र आहे NCC. गेली अनेक वर्ष 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची मी कंपनी कमांडर राहिलेली आहे आणि माझ्या नेतृत्वाखाली 150हून अधिक NCC मध्ये C सर्टिफिकेट मुलींना मिळालेलं आहे आणि त्या विविध पदावर कार्य करून देशाची सेवा करत आहेत. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या ज्या 17 मुली ज्या आहेत, पोलीस भरतीमध्ये म्हणा किंवा फॉरेस्ट मध्ये म्हणा किंवा पोस्ट ऑफिस मध्ये म्हणा किंवा सायंटिफिक असिस्टंट मध्ये म्हणा, अशा अनेक पदावर त्यांना नोकरी लागलेली आहे आणि याच्यात मला सार्थ अभिमान वाटतो की त्या विविध पदावर आज कार्यरत आहेत. सगळ्यात जास्त अभिमान या गोष्टीचा आहे की मी 29 वर्षाच्या सेवेमध्ये मला जवळजवळ 16 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्या पुरस्कारानंतर मला 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाचा करिअर कट्ट्या अंतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट प्राचार्य हा लातूर जिल्ह्यातील पहिला पुरस्कार हा मला मिळालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मी आज मेजर म्हणून जी मला उपाधी मिळालेली आहे ती महाराष्ट्रातील एकमेव मी महिला अधिकारी म्हणून कार्यरत आहे आज. आणि यापुढेही मी अशीच देश सेवा करण्याचं कार्य करणार आहे आणि विद्यार्थिनीला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून त्यांच्या पायावर स्वतः उभा टाकावं आणि स्वावलंबी बनावं आणि स्वतःच्या पायावर उभा टाकून स्वावलंबी बनून त्यांनी आपल्या कर्तृत्व सगळ्या गोष्टीमध्ये घडवून दाखवावं आणि उंच शिखर कमावं. ह्यामध्येच मी जे आतापर्यंतची सेवा केलेली आहे किंवा मुलींना मार्गदर्शन केलेलं आहे, हेच माझी तिजोरी अशी समजेल. आणि यापुढेही असंच माझं समाजकार्य. बरेच दिवस झालं मी इनरव्हील क्लबची मी सदस्य आहे आणि इनरव्हील क्लब मध्ये सुद्धा बरेचसे ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो. त्यामध्ये गोरगरिबांची सेवा करण्याचंही कार्य आम्ही तिथं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना, जर गरीब विद्यार्थी असतील
असतील तर त्यांना वह्या पुस्तकं देण्याचे किंवा बॅग देण्याचे असे कार्य आम्ही केलेले आहे. तसंच आज परवाच आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. समर्थ महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. बरेचसे अहमदपूरच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आताच परवा आम्ही केलेला आहे. अशाच पद्धतीने आम्ही कार्य करणार आहोत. आणि याबद्दल एवढंच बोलून मी सांगते शेवटी की माझ्या विचार विकास मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ॲडव्होकेट किशनराजू बेंडकोळे साहेब, सचिव PD कदम साहेब आणि माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VP पवार साहेब यांनी मला प्रत्येक वेळेस चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मी आतापर्यंत या पदावर कार्य करत आले. तसंच माझ्या घरातील माझा भाऊ जो आहे प्रशांत शिंदे इंजिनियर, त्या भावाने मला लहानपणापासून आतापर्यंत नोकरी लागेपर्यंत आणि आज तागायत तो माझ्या पाठीशी असतो. तसाच माझा मोठा भाऊ सुनील शिंदे हा पण माझा प्रेरणास्त्रोत आहे. आणि माझे पती जे आहेत त्यांनी पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केलंय आणि त्यांचा हमेशा मला पाठिंबा असतो. त्यामुळेच मी हे आज कार्य करत आलेले आहे. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी मेजर प्राध्यापक डॉक्टर अनिता शिंदे पाटील, महात्मा गांधी महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी सकाळी महाविद्यालयात हिंदीची प्राध्यापक असते आणि संध्याकाळी NCCच्या परेड ग्राउंडवर मेजर असते. आणि हो, मला अभिमान आहे, मी महाराष्ट्रातील पहिली महिला मेजर आहे. माझा प्रवास प्राध्यापक ते प्राचार्य, माझा प्रवास 1996 मध्ये महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथून सुरू झाला. गेली 29 वर्ष मी फक्त हिंदी शिकवली नाही तर मुलांना शिस्त आणि देशभक्तीही शिकवली. कोविडच्या काळात मला प्रभारी प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात करिअर कट्टा आणि डिजिटल शिक्षण सारखे उपक्रम करून आम्ही विद्यार्थ्यांना मुलांचे नुकसान भरून काढले. लेखिका आणि संशोधक, ज्ञान हे माझे सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणून मी 6 पुस्तके व 100 पेक्षा जास्त संशोधन लेख लिहिलेले आहेत. मी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही काम केलेली आहेत. आतापर्यंत माझ्याकडे संशोधन करणारे 6 विद्यार्थी होते. त्यामधले 3 विद्यार्थ्यांना मी PhDचे मार्गदर्शन केलेले आहे आणि ते डॉक्टर झालेले आहेत आणि ते विविध पदावर कार्यरत आजही आहेत. त्याचप्रमाणे सध्या मी महाविद्यालयात हिंदीची विभाग प्रमुख म्हणून पण कार्य सांभाळत आहे आणि NCC हे माझे कार्यक्षेत्र आहे. पण माझे खरे कार्यक्षेत्र आहे NCC. गेली अनेक वर्ष 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची मी कंपनी कमांडर राहिलेली आहे आणि माझ्या नेतृत्वाखाली 150हून अधिक NCC मध्ये C सर्टिफिकेट मुलींना मिळालेलं आहे आणि त्या विविध पदावर कार्य करून देशाची सेवा करत आहेत. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या ज्या 17 मुली ज्या आहेत, पोलीस भरतीमध्ये म्हणा किंवा फॉरेस्टमध्ये म्हणा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये म्हणा किंवा सायंटिफिक असिस्टंट मध्ये म्हणा, अशा अनेक पदावर त्यांना नोकरी लागलेली आहे आणि याच्यात मला सार्थ अभिमान वाटतो की त्या विविध पदावर आज कार्यरत आहेत. सगळ्यात जास्त अभिमान या गोष्टीचा आहे की मी 29 वर्षाच्या सेवेमध्ये मला जवळजवळ 16 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्या पुरस्कारानंतर मला 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाचा करिअर कट्ट्या अंतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट प्राचार्य हा लातूर जिल्ह्यातील पहिला पुरस्कार हा मला मिळालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मी आज मेजर म्हणून जी मला उपाधी मिळालेली आहे ती महाराष्ट्रातील एकमेव मी महिला अधिकारी म्हणून कार्यरत आहे आज. आणि यापुढेही मी अशीच देश सेवा करण्याचं कार्य करणार आहे आणि विद्यार्थिनीला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून त्यांच्या पायावर स्वतः उभा टाकावं आणि स्वावलंबी बनावं आणि स्वतःच्या पायावर उभा टाकून स्वावलंबी बनून त्यांनी आपल्या
कर्तृत्व सगळ्या गोष्टीमध्ये घडवून दाखवावं आणि उंच शिखर कमवावं, ह्यामध्येच मी जे आतापर्यंतची सेवा केलेली आहे किंवा मुलींना मार्गदर्शन केलेलं आहे, हेच माझी तिजोरी अशी समजेल. आणि यापुढेही असंच माझं समाजकार्य. बरेच दिवस झालं मी इनर व्हील क्लबची मी सदस्य आहे आणि इनर व्हील क्लबमध्ये सुद्धा बरेचसे ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो. त्यामध्ये गोरगरिबांची सेवा करण्याचंही कार्य आम्ही तिथं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जर गरीब विद्यार्थी असतील तर त्यांना वह्या पुस्तकं देण्याचे किंवा बॅग देण्याचे असे कार्य आम्ही केलेले आहे. तसंच आज परवाच आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. समर्थ महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. बरेचसे अहमदपूरच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आताच परवा आम्ही केलेला आहे. अशाच पद्धतीने आम्ही कार्य करणार आहोत. आणि याबद्दल एवढंच बोलून मी सांगते शेवटी की माझ्या विचार विकास मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ॲडव्होकेट किशनरावजी बेंडकोय साहेब, सचिव PD कदम साहेब आणि माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VP पवार साहेब यांनी मला प्रत्येक वेळेस चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मी आतापर्यंत या पदावर कार्य करत आले. तसंच माझ्या घरातील माझा भाऊ जो आहे प्रशांत शिंदे इंजिनियर, त्या भावाने मला लहानपणापासून आतापर्यंत नोकरी लागेपर्यंत आणि आज तागायत तो माझ्या पाठीशी असतो. तसाच माझा मोठा भाऊ सुनील शिंदे पण माझा प्रेरणास्त्रोत आहे. आणि माझे पती जे आहेत त्यांनी पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केलंय आणि त्यांचा हमेशा मला पाठिंबा असतो. त्यामुळेच मी हे आज कार्य करत आलेले आहे. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.